अस्मी, तुला हे वाक्य माहित आहे का? आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. अरे हो, ते तर मला मी ऐकलं आहे. तुम्हाला माहित आहे का? एनी गेसेस? अगदी बरोबर. अशाच वीर योद्धा तानाजी मालुसरेंवर आपल्या समोर ग्रीन रॉयलचे छोटे छोटे मावळे एक स्किट सादर करत आहेत. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. अरे निर्वी उसको बैठा बुलाओ समर. अरे ऑल द श्राव्य आणि लावण्य मुंडे पटकन स्टेजपाशी या. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. आणि संपू देत काळ बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई गे, बळतेच आज संभाळायला गे. अंबाबाई गोंधळा गे, अंबाबाई गोंधळा गे, अंबाबाई गोंधळा गे, अंबाबाई गोंधळा गे.
तरी बी देवादिकांना सुलतानाचा जाच होताच. इकडं महाराजांनी त्यांचं सवंगडी गोळा केलं होतं गावोगावी. त्यांचा लाडका मैत्र उमरठ्याहून येऊन दाखल झाला. त्याचं नाव तानाजीराव मालुसराव. या खेपेला एकटा नाही आला, 2 रांगडं गडी होतं त्याच्याबरोबर. ही दंडावरचं कम कसली कंची ही ते आस्वलीनं वर पडलं घाट चढता खेपी. काय माणूस म्हणायचं बाका. काय आहे तानाजीराव? हे बघा मुजरा राजा पहा. आरू वाई चुका ते आमचं शेलार मामा. आणि तो तिकडं उभा आहे, तो आपला दाखला सुरव्याजी म्हणतात त्या. नाही म्हणजे घरची शेती आहे, पण राज मी आता फक्त शेती किती दिस करायची. म्हणजे काय? इतकं दिस गावी होतो, पर मना तू माळतय का काय वाटतं? वाटतं का तरवार चालवावी, जूज गाजवावं, 10 वार अंगावर मिरवावं. आऊसाहेब आठवण काढत होते. त्यांच्या दर्शनाला चलता? त्यांना खूप आनंद होईल तुम्हाला भेटून. पुण्याला चला की. या आऊसाहेब आले बरं का. बाजी काका, मायना काय? आता काय सांगू आऊसाहेब, अहो या सिद्ध्यांची मिजाज लयच वाढत चालली. अहो ही पोर उचलून ती काय निघाले होते सिद्धी. पल्याडच्या बाजारात आपल्या लोकांना यांचा संशय आला म्हणून यांच्या मागे गेलो. तवा बुरखा घालून बसवलेली शेलाराची पोर सापडली. ओ शेलार, अहो तुम्हीच बोला काहीतरी. मी काय सांगणार तुम्हीच काहीतरी बघा. राक्षसांनो, तुमची ही हिम्मत. गुस्ताखी माफ करना रानी साहिबा, लेकिन मैंने ये लड़की 25 दिनार देकर बाजार से खरीदी थी. और याद रखना, हमारे पास बीजापुर दरबार का परवाना भी है. हमारे व्यापार में यहाँ का कोई भी बंदा दखलंदाजी नहीं कर सकता. श्राप पोरी बाईंना बिगड़ो, हा तुमचा व्यापार? हाँ, यही हमारा व्यापार. क्या कर लोगे आप? हिंदवी स्वराज्य आहे, इथे आया बायांची पूजा केली जाते. जा, तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. ती असले प्रकार खपवून घेणार नाही. घेऊन जा रे याला. माझे तानाजीरावच का? जी आऊसाहेब. भले शाबास. तान्हाजीराव तलवारी इतकीच योजनाही तिखट राबवू शकतात हे त्यांनी संगमेश्वराच्या मोहिमेत दाखवून दिलं बरं. पण आता पुरे. आम्ही त्यांना मावळा म्हणून रजा द्यायचं ठरवलं. आमचं काही चुकलं का राज? नाही, चुकलं आमचंच. आता ती चूक दुरुस्त करायला हवी. काय ताना, काय चूक केली? म्या काही नाही केलं मामा. तानाजीराव, आम्ही स्वतःच्या हातांनी ही रत्नजडित तलवार तुमच्या कमरेला बांधली. आता आम्हाला सांगा, याचा मायना काय झाला? काय की बुवा? अहो म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाही, आजपासून तुम्ही सुभेदार झाला. सुभेदार तानाजीराव मालुसराव. इन 23 किलो में से सबसे अहम किला है कोंडाणा, क्योंकि वो राज
लश्कर के सामने बसता है। इसीलिए सिवा पहले उसे हासिल करने की कोशिश करेगा। हमें अपना कोई तीखा और ताकतवर सूरमा वहां पे रखना पड़ेगा। अचल सिंह, कुबात खान, कोंडाणा के घेरे में जितने गांव हैं, उन सब गांव में ढिंडोरा पिटवा दो। इतक्यात कोंडाणा पाहिलात का शिवबा? आमच्या लाडक्या कोंडाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे चमकते. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत शिवबा. होय आऊसाहेब, पुढच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. तानाजी सुभेदार घर में है? ते आमच्या रायबाचं लगीन काढलंय ना बघ. होय का? हा, म्हणून देवाला अवतान द्या आणि येणं ठेवाया गेले. म्हणजे कुठं? आता पहिलं जातील जेजुरी गडाव खंडोबाला आणि मग जातील राजगडाव शिवाजी राज आणि आऊसाहेबांना. आता ते बी आपल्या समद्यांचं कुलदैवतच हाय म्हणायचं की. हा बरोबर, अक्षी बरोबर. आमच्यापैकी तुमच्या मनात कोण येत नसेल तर तानाजी नावाच धाडा. अहो तुमच्या फक्त एका शब्द पण सौराष्ट्रातला एक एक माणूस कष्ट व्हायला तयार आहे आणि तुम्ही तुमच्यासारखी माणसं सारखी मिळत नाही सर्जेराव. अहो पण कौसून द्या का आम्हाला एखादे बाजीप्रभू देशपांडे, एखादे मुरारबाजी देशपांडे. पंत सापडतील का एखादे बाजी काका पासलकर पुन्हा? एखादे रत्न गळाले की गळाले त्या आईचे दुसरे मिळत नाही. खोट्या मिजाशी पायी आम्ही तुमच्यासारखी जमवलेली माणसं गमावू इच्छित नाही. पण तुम्ही आम्हाला सांगा, आई भावानी न करू, पण उद्या आम्ही तान्हाजी रावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी माणूस घरी? अरे वा भले, आज आम्ही नसताना सौताना आज आमचं नाव घेते. काय झाले? खरं सुभेदार तुम्ही आला. या चर्चेला तुम्ही हवेच.
आम्ही आऊसाहेबांना शब्द दिला त्याच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचा ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतार का नाही धाडलं? राजा आपण काय अवतार धाडणार त्यासनी? त्यांच्या योगाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, याचा अवतार घेऊन आले तिथे. असं होय, रायबाचं लगीन? सून कुठली? आऊसाहेब का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमतची एवढी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या? अहो तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला बाई सांगा तर, असं काहून मला वगळून मसलत बसली? अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच आम्ही असताना राज सौता कोंढाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाहेब? तानाजी नाही ते काही नाही. कोंढाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. पण तानाजीराव रायबाचं लगीन? राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. लढाऊ किती हवेत? गडावर गनिम किती आहे? गडावर 1500. तो 1500 ढालें, 1500 तलवारें, 1500 भालें, 1500 कटारे और 1500 पर्चे. हुकुम इतने हथियार? हाँ, किला लेने के लिए मराठी किसी भी तादाद में आ सकते हैं. 2000, 3000, 5000. पाच गेडी लय झाले. मग काय मामा? निव्वळ 500? अवय आवसा. पर ते उदयभान आणि त्याचा शिपाई लई कडवा आहेत म्हणून. अवय सुभेदार, मी सावता टक्करलो आहे उद्या भाण्याला. किल्ल्यात आणि घेऱ्यात लई जरा फायद्याची ये पडली तर माणसांची मुंडकी माराय कमी करत नाही. हा मूळचा त्या बिनाय गावचा आहे, राजपुतानातला. त्याच्या बापापासून म्हणजे श्यामसिंगापासून औरंग्याच्या शिवेत आहे. सुभेदार जबरी हिमतीचा माणूस आहे. असू जाऊ नाही आणि आपल्याला कुठं त्या दिवसात उजायचंय. मग मराठी आएंगे तो रात में आएंगे, इसलिए हमें चांद की तरफ ध्यान रखना होगा. जब तक चांद की चांदनी ना बिखरे तब तक हमें मशाला और हिलालों के सहारे पहरा खड़ा करना होगा. याद रखना, इस लड़ाई में चांद हमारा दोस्त होगा. म्हणूनच माघातला शुद्ध पक्षातला 15वडा उलटू द्यायचा, वद्य पक्ष सुरू होऊ द्यायचा. त्यातही षष्ठीनंतर चंद्र मध्यरात्रीनंतर उगवतो आणि त्याचा प्रकाश मंद असतो. त्यानं होतं काय, सह्याद्रीत आपल्याला दूरचं दिसत नाही पण जवळचं मात्र जरूर दिसत राहतं. म्हणजे गडावरच्या शत्रूला आपले शिलेदार दिसणार नाही, पण आपल्याला मात्र गडावर पोहोचेपर्यंत कण दिसत राहील. कल्याण दरवाजा और पुणे दरवाजे पर गरम तेल की कढ़ाइयां लगवाओ. सारे मोर्चे और चौकियां कड़ी तैनात करो. मराठे कहीं से भी आ सकते हैं. पुण्याच्या दरवाजाकडून जाण्यात काहीच अर्थ नाही. मावळतीकडं आहे सुसाटीचा बुरुज. सुसाटीच्या बुरुजाकडनं नीट झुंजार बुरुजापत्तूर तटबंदी धावते. मात्र सुसाटीचा बुरुज आणि कळावंतणीचा बुरुज यांच्या मध्ये मात्र तटबंदी नाही. इथं आहे योग डोनागिरीचा कडा. यहाँ पे पहरा नहीं लगाओगे? तुम्हें लगता है यहाँ से कोई आएगा?
सकता है जिसने अपने सर पे कफन बांध रखा हो। यहां से या तो हवा आ सकती है या तो मौत। कौन करेगा ये जुर्रात? आपण जाऊ की तिकडलं राज दोनागिरीच्या कड्यावरूनच यांगायचं. आता इतकी गडी एकत्र जमणार म्हटल्यावर थोडी थोडकी कुजबुज होणारच की. आता तीच कुजबुज जर मेटापर्यंत पोचली दारुळा फुटणार, गडाला जागा मिळणार, गनिम सावध होणार, असं होता कामा नये. तर अंधारल्यावर सगळ्यांनी त्या रानात जमायचं. तिथून दोनागिरी कडा किती पडला राज? दुप्पट 4 कोस असेल का? व्हायची मग झालंच. मध्यरात्रीच्या आधी दोडागिरीचा तळ गाठतो मले. काय मंडळी ठरलं? राज गड घेतला का झुंजार माचीवर विजयाच्या होळीचा पूछो, पिछले कुछ दिनों से देख रहा हूं दिन में 2-2 बार आप शिव जी के दर्शन करो हो, घने बेचैन लागे हो। बेचैन तो मैं तब से हूं अचल सिंह, जब से कोंडाणा पर नामजद हुए। मैंने मिर्जा राजा से बात करने की कोशिश की कि थे शिवाजी राजा ने हरवाने वास्ते दक्खन ने मत जाओ, लेकिन उन्होंने हमारी एक बात ना सुनी। मारो बस चलतो तो मैं 100 साल तक शिवाजी महाराज ने गुलाम बनवाया था। औरत, नाच गाना, शराब सबसे कोसों दूर है शिवाजी। उसरो चरित्र दूध जिधो साफ है, चाल चलन साधुओं जिधो पावन। तो अब भी वक्त है, मिल जाते हैं शिवाजी से, बगावत कर देंगे। बगावत और नाम ना लो अचल सिंह, वरना मैं दोस्ती भूल जाऊंगा और थारी गर्दन यही उतार दूंगा। मानो कि मैं शिवाजी राजा की प्रशंसा करूं, लेकिन है तो वो आलमगीर बादशाह और दुश्मन, और मैं आलमगीर बादशाह और नमक खायो। हमें खायो दे नमक रो कर्ज अदा करना पड़ेगा अचल सिंह। चलो जगदंबा स्वरूप जिजामाऊलीकडून परसाद घेतल्यानंतर मसलत लई येळ चालली आणि शेवटी जाण्याची ती येळ आलीच. जय भवानी शिवाचे मुळी तोऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मुळी तोऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. मारतो आता तानाजी लाल उदे भद आकराळ घेऊन आला. ते भाग्य नाही त्याला हजी चालून आला होता ना, जो भी चाकरीच कराया आला होता तो भी चाकरीच कराया आला. तानाजीराव कुठे?
तुमचा घेतलेला शब्द पडू दिला नाही बरं. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गड आला पण सिंह गेला. लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. कोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया था. असू दे असू दे. हे काय वहिनी साहेब? शेलार मामाजी म्हणले का आपण 360 मावलं गमावलं शिवमकडं. सौराज्याची वाट दाखवणारं दिवस होतं ते जण. त्यांच्याच आठवणीत हे दिवं बनवल्यात. त्यांनी हे परान दिलं नसतं तर आपल्याला असे सोहळे बघायला मिळाले नसते. आजपासून मालुसऱ्यांच्या प्रत्येक लगीन कार्यात ही रीत केली जाईल. रायबा, आम्ही तुमच्या कमरेला तलवार बांधली. आता आम्हाला सांगा याचा मायना काय झाला? आम्ही सुभेदार झालो. छत्रपती शिवाजी
शिवाजी जय भवानी जय शिवाजी. आता ह्याच्या पुढे आपल्या समोर प्रस्तुत होत आहे धान्वीचं एक सुंदर गाणं.